जय वाल्मिकी, जय भीम. मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, भारतीय कर्मचारी मजदूर युनियन कामगारांचा न्याय हक्कासाठी लढणारी एक विराट संघटना आहे. आता एक छोटीशी गंमत झाली. एक विषय आपल्याला सांगतो. पनवेल महानगरपालिकामध्ये एक आमचा सभासद सफाई कामगार कंपनी महानगरपालिकेनी चुकून त्याची मेडिकल इन्शुरन्स काढला नव्हता आणि हे त्यालाही माहीत नव्हतं. त्यांनी युनियनकडे कधी अशी तक्रार केली नव्हती. त्याला माहीत होता की माझा इन्शुरन्स सर्वांचा काढलेला आहे, माझाही काढला असेल, पण असं काही झालं नव्हतं. तर त्याची पत्नी गंभीर आजार झाली. आजारमध्ये जेव्हा त्यांनी हे विचारपूस केली तर त्याचा मेडिकल इन्शुरन्स कंपनीने काढला नव्हता. त्याला त्याची पत्नीचा उपचार खाजगी रुग्णालयामध्ये करावा लागला. त्याला एक मोठा खर्च आला. गरीब माणूस, सफाई कामगार कुठून भरणार ते पैसे? इकडून तिकडून त्यांनी करून बिचाऱ्यांनी ते कसं तरी रुग्णालयाचं बिल भरून त्याची पत्नीला बाहेर आणला. की ॲट द टाइम आपल्याकडे पैसे नव्हते आणि मी जिथे काम करतो तिकडून मला मेडिक्लेम सुद्धा भेटलं नव्हतं. तर मेडिक्लेम नसल्यामुळे एवढा इश्यू झालेला की मला एवढी रक्कम लोकांकडून काही गोष्ट डॉक्टराकडे जमा केली, पण अक्षरशः असं झालं की मला कुठली मदत काही भेटली नाही. त्यानंतर त्यांनी युनियनकडे तक्रार नोंदवली. युनियननी गंभीर रूपाने त्या तक्राराला घेऊन लढा दिला. महानगरपालिकेला लढा दिला, कंपनीला लढा दिला. परवाच्या दिवशी कंपनीने त्याच्या खात्यात पैसे टाकले. ते जे खाजगी रुग्णालयामध्ये जे बिल झालेलं आहे ते पैसे टाकले. पैसे त्याच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या कामगारांनी स्वतः व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वतीने माझा जे खर्च झाला होता अनावश्यक, कंपनीने जे माझा छळ केला, त्या खर्चाचा पैसा मला मिळालेला आहे. त्यांनी हे स्वतः कबूल करून आम्हाला पैसे मिळालेचा स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यांनी व्हिडिओ बनवून भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचा धन्यवादही जाहीर केला. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की जर भारतीय कर्मचारी मजदूर युनियन नसती तर मला या कर्जातून बाहेर पडायचा मार्ग मिळाला नसता. तर भारतीय कर्मचारी युनियनचे जे लीडर आहे प्रेम गोयल गुरुजी, हे नॅशनल प्रेसिडेंट आहे आणि आपले माननीय श्री सरचिटणीस उमेश गोयल सर हे अशा वेळी माझे हे पाठीशी उभे राहिले आणि योग्य मार्गदर्शनामुळे युनियनच्या ताकदीमुळे जो क्लेम भेटणं अशक्य होतं तो क्लेम मला अक्षरशः भेटला. आणि तुम्ही बघू शकता आजची तारीख आहे 21, पण हे बघा, तुम्ही बघू शकता हे स्क्रीनमध्ये दिसत नसेल, मी याचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये टाकून देतो. तर अशा वेळी त्यांचे जे क्लेम भेटले आज 50% माझ्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट झालेले आहे. तुम्ही ते बघू शकता. एक सामान्य कर्मचारीसाठी त्यांनी एवढी मेहनत केली. आणि शेवटचे 2 शब्द बोलून मी संपवतो. माझ्या सर्व कर्मचारी मित्रांना एकच सांगायचं आहे की हुशार राहावा, सतर्क राहावा आणि तुम्हाला काहीही अडचण आली, कुठलीही अडचण आली तर आपले युनियनचे लीडर आहे गोयल साहेब, आपल्यासाठी हे सदैव उभे आहे. रात्री असो या दिवस असो ते आपल्यासाठी सदैव
यांच्या सपोर्टमध्ये अशक्य ही गोष्ट शक्य होते, हे मी स्वतः अनुभवलं आहे. तर हे भारतीय कर्मचारी मजदूर युनियनची कार्यकीर्ती आहे. कोणत्याही कामगारावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, ही दक्षता नेहमीप्रमाणे भारतीय कर्मचारी मजदूर युनियन घेत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, मध्ये आम्ही एक मोठी खाजगी कंपनी बरोबर भिडलो होतो आणि कामगारांना, मृत कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळवून आम्ही दिला. त्यांच्या कुटुंबियांना आम्ही पैसे मिळवून दिले. तर या आपण सर्व भारतीय कर्मचारी मजदूर युनियनमध्ये सामील व्हा आणि आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी भारतीय कर्मचारी मजदूर युनियनला ताकद द्या. एवढा सांगून मी माझे 2 शब्दांना विराम लावतो. जय वाल्मिकी, जय भीम, जय महाराष्ट्र.